अरे माझं आधीच लग्न लावताय दाखव शंकराला माझ्या बोल बोल आवडते बेलाचे पान. आरवते बरोबर नाही सांगत बघताय मित्रांनो असे पैसे द्यावे लागतात पोरांना. पोरांना पैसे परत पण देतात. ए नीट द्या आधी दाखव नोट दाखव. मोडून देऊ नको. नाही 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 करावं चांगली दे चांगली दे. बँकेत अजून 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 गाणी पाहिजे. मग ते बोकडाचा कातडा असतो ना हा तो काय काय बांधतात हा डब्यावर. तो याने काठीने डपरी गतनी वाजवायची. अच्छा. नमस्कार मित्रांनो. तर आपली फायनली होळी झालेली आहे. शिमगा सण अजूनपर्यंत संपला नाही असं तर बोलता येईल. कारण की आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की आपल्या गावचा शिमगा आणि शिमगानिमित्त जी पालखी जी फिरते ज्याची मिरवणूक होते ती कशा वगैरे होते एकदम पारंपरिक पद्धतीने. पण आता संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळीसुद्धा एक कार्यक्रम असतो आपल्या गावातच पगोटी म्हणून बोलतो. तर त्यामध्ये कसं असतात की आपल्या गावची जी छोटी छोटी मुलं असतात तर ती मुलं ना ती अशी ताटली वगैरे ताट वगैरे किंवा काही असं घेऊन येतात आणि वाजवतात आणि एक पैसे मागण्याची प्रथा असते. तर ते मावशीला जास्त माहिती आहे तर मावशी सांगणार आहे. सांगा मावशी काय असतं ते कशी प्रथा असते ती. इतकी पगोटी करतात ते बांधतात. हा ते काय ते फुगा 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 नाही मग ते बोकडाचा कातडा असतो ना हा तो काय काय बांधतात हा डब्यावर. तो याने काठीने डपरी गतनी वाजवायची. अच्छा. आणि त्याचे काय गाणी बोलायची असतात ना गाणी बोलायची असतात ना. पग पग पगोटी उंदरांनी लंगोटी. हा मग तर बघताय मित्रांनो खरं तर अगोदर मध्ये आपण ते असं ते काय बोलतात नवरा नवरी बनवतात ते पण बनवतात आताच्या ह्याच्यात. आता ना तेवढे बरं. अच्छा म्हणजे ते नवरा नवरी घेऊन जायचं. हा नवरा नवरी घेऊन जायचं आणि गाणी बोलायची नाचायची अशी. तर आता ते मित्रांनो काळानुसार ना ते सर्व प्रथा थोडी आता कुठेतरी कमी होत चालली आहे. आमच्या वेळ ना आम्ही काय करायचो की प्रत्येक गावोगावी पण जायचं किंवा असं गावातच आहे ना प्रत्येकाची घरं घ्यायची आणि नवरा नवरीचा असं खेळ करायचं. आणि जे समोरची माणसं जी बोलतील ज्या घरातली माणसं जी बोलतील या गाण्याचं त्या गाण्यात नाचावं लागायचं. तर बघूया आता ते पोरं येतील आपल्या इत्याची आणि ते कशा वगैरे आपल्या इथं गाणे वगैरे बोलतात नाचतात ते बघूया. सो लेट्स सी. तर मित्रांनो बघताय पोरं आपल्या इथे आलेली आहेत आणि हे पोरांना बोला गाणे बिना बोला जरा. इकडे या इकडे 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 या सगळ्यांना. अजून 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 एक दोन गाणी बोला मस्त पैकी पोरांनो. आरवते बरोबर नाही सांगत बघताय मित्रांनो असे पैसे द्यावे लागतात पोरांना. पोरांना पैसे परत पण देतात. ए नीट द्या आधी दाखव नोट दाखव. मोडून देऊ नको. नाही 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 करावं चांगली दे चांगली दे. बँकेत जा लागल बँकेत जा 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 करकरी द्या ना बघा तुम्हाला करकरी एकदम बघ बघ दाखव महाराज की. चला
तर मित्रांनो बघितलं असेल की ते एकदम म्हणजे छोट्या छोट्या बोलतात ना अगोदरच्या अशा आपल्या जे आठवणी ताज्या होतात. खरंच खूप भारी वाटतं म्हणजे कोकणात विषयात एकदम हार्ड आहे आपल्या कोकणाला त्याच्यानंतर. सो बघितलं असेल कशा वगैरे ते पगोटीचा जो कार्यक्रम असतो तो करतात. आता काही मुली पण होत्या जे आलेल्या पण त्यांना म्हटलं थोडा नेहमी काही फ्रेश होत होतं त्या पण येईल थोडा बघूया. तर ते लागतं थोड्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण काय हरकत नाही तुम्हाला ते पण दाखवतो. सो लेट्स सी. बघता मित्रांनो तर इथे पोरं गेले आहेत पगोटी मागायला. हे गाणं पण बोला नाचा नाचा नाचायला नाचो चालेल. अरे एकच गाणं बोलता काय करत रे कुणाची आई कुणाची आई अजून अजून आहे गाणं अजून आहे गाणं अरे मग माझ्या इथं तुम्ही दोनच बोलले मध्ये दोनच द्यायला पाहिजे तुम्ही. हे 5 गाणी 5 रुपये देते मग 10 रुपये दिलं. ये तो घर नको काय तो घर बाय बाय तो घर घ्या. अरे माझं आधीच लग्न लावता येत लग्नाला ये इकडे फक्त आपल्या लाजऱ्या मुली. ए चांगला अजून एक गाणं चांगला तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लय नखरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लय. बघा पाकाट गाडी इकडे इकडे या लवकर जवळ या. अजून अजून आहे तुम्ही चांगला ए अजून 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 राधा बावरी शिटी वाजली राधा बावरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. पैसा ए 2 रुपये दे रे ना. अजून किती पाहिजे 10 लाख पैसा द्या नाही तो ए किती 10 रुपये पैसा संपला. यशोदे कमल फूल याला घेऊन जा तुमच्या याला घेऊन जा नाचाला नाचाला नाचे पण ए आणि 2 रुपये पैसा 3 रुपये गेले 3 रुपये 3 लाख पैसा 3 रुपये अजून अजून गाणी अजून 2 गाणी झाले पाहिजे अजून 2 गाणी ए मराठी गाणी या मराठी गाणी आपलं शिम गाय मराठी गाणी बोलायची पावलावी आली माझी मालकीण झाली एक
वाघाची शिकार एका हरणीनं केली लपक्या पावला मिळाली माझी एका वाघाची आता लगेच आवाज आवाज हरणीनं केली आजा आजा पैसा 4 रुपये 4 रुपये 4 रुपये आजे आजे मी 10 रुपये धागाने बोलले लवकर नाही हा मराठ मोळा हा साधा बोला लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हे दादे एक चांगलं देवाचा गाणं बोलायचं देवाचा गाणं बोलायचं हे थांबा माझ्याकडे हे देवाचा गाणं बोलायचं लवकर एक चांगलं काय ह्याने लिस्टच बनवून आणलं वाटतं. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हा. बोला बोला जय जय हनुमान मंदिर अरे मधी मध्ये काय 4.5 रुपये आणजा 4.5 लहानपणी गेला तर तू मंदिर काय म्हणताव एकटीच बोलू देहाचे मंदिर सगळे कलेक्शन जमा करूनच आले सगळं कलेक्शन जमा केलं आहे बघता मित्रांनो ह्याला काही गाण्या बोलता येत नाही आणि ते बघून बघून नवीन पिढी बघा याची खूप confuse आहे. अरे चुकू तरी गप रे. गाणं बोला 5 रुपये 5 रुपये आता लीडर कोण आहे हे काय पाहिजे का हे अजून अजून एक घे अजून एक बोल नाही नाचा ना हे नाच विशाल नाचून दाखव विशाल मी नाचणार कावला पेपरीवरती ते काय मला मला हा माहिती नाचून दाखव शंकराला माझ्या हा बोल बोल आवडते बेलाचे पान हे नाही तो माझ्यावरून गाणं कुठलं होतं माझ्यावरून गाणं कुठलं होतं हे बोलतील लग्नाची नाही ना आता तू बोलायचं ना माझ्यावर गाणं आपण लावणीच्या वेळी बोलायचो गाणं काय आता माझ्यावर गाणं कुठलं होतं तू सोडीचे खमळ नाही तो नाही हो नाही त्यानं चांगलं होतं हा तोच यशोदेचे कमल फुलं चालले बोला अरे तोच गाणं आहे तोच माझ्यावर पवारांचा नाही कोण मुद्रा नको रोड रोशन दादा अरे बोल ना आठवतंय जाऊ दे मग कोणता तो जातो आता अरे यशोदेचे कमल फुलं माझ्यावर नाही बोलायचं तो तो नाही गाणं झाले चाललो चला चाललो एक गाणं पैसे एक काय देत नाही मग आम्ही बसून काय करू ए, या की, या की, या की. या की. त्याच घरात नाही मी अरे त्याच घरात नाही का बाहेरचा मी ए भैयानी मराठी बोल पैसे येऊ लगे भैयानी हो मराठी बोल मराठीमध्ये बोले गाणं बोलणे मराठी इंग्लिश मध्ये बोलताय गाणं बोल बाय पण भारी र बाय पण भारी देवा बाय पण भारी र गडाच्या काठ्यावर कसरत नाही रे बोला गाणी जाऊ दे पीस काढला जाऊ दे बघता मित्रांनो फायनली पारंपरिकरित्या जर तुम्ही पाहिलं असेल की ती जी पोरं एकदम उत्साहाने येतात आणि जो शिमगाचा जो उत्सव असतो एकदम चांगल्या एकदम पद्धतीने रीती भातीने साजरा करतात. खरं तर अगोदर जे आमच्या जे काळामध्ये आता आमची काळ तर अजून चालूच आहे म्हणा पण झालं असं नाही की आम्ही जेव्हा गावी असताना ना आता तर आम्ही मुंबईला वगैरे जातो काम वगैरे धंदा करतो पण जेव्हा गावी असताना ना आम्ही इथे जे नवरा नवरीचे वगैरे खेळ करायचो तर असे येऊन नाचायचं वगैरे वेगवेगळ्या गाण्यावरती पण आताची पोरं फक्त जस्ट येऊन फक्त गाणी वगैरे बोलतात पण ठीक आहे पण पहिल्याचे जे रीतीभाती परंपरा जे अजूनपर्यंत जोपासतात ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यासुद्धा गावात असं काय होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि काय तुमच्या गावात अजून काय प्रोग्राम वगैरे असेल तर मला माझ्याकडून काही जर शूट करायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला आजच्या पुरतं जवळ एवढंच होतं तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अजून एक व्हिडिओ येणार आहे आपल्या गावामध्ये जे खेळ येतात ते कशा वगैरे खेळ वगैरे करतात
तर त्यांचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळेल लवकरात लवकर. तोपर्यंत व्हिडिओमध्ये लागून राहा.